मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR ज्या पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं सरकारनं आणि निवडणूक आयोगाने हे काम करायला पाहिजे होतं. एखाद्या छोट्या छोट्या योजनेची जाहिराती पेट्रोल पंप, ST, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी हे सरकार करतं आणि हे एवढं मोठं काम, घटनात्मक अधिकाराचं काम नागरिकांचं, की माझं मतदान सुरक्षित करण्याकरता मी काय करायला पाहिजे याची जनजागृती नाही, जाहिरात नाही. याच्या मागचं षडयंत्र काय आहे म्हणून आम्ही आज आमच्या शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निवेदन घेऊन आलोय. यातल्या त्रुटी प्रशासनाच्या समोर आणल्यात. हा घटनात्मक अधिकार आहे आणि माझी नागरिकांना विनंती आहे, तुम्ही मागच्या वेळेला आता करंट कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी, शहर लोकांनी महापालिकेला मतदान केलं शेवटचं, ग्रामीण भागातल्या लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीला केलं, पण आता सगळ्या मतदार याद्या ब्लँक आहेत, कोऱ्या आहेत. कुणाचंही नाव मतदार यादीत नाही आहे. मॅपिंग झालं म्हणजे मतदार यादीत नाव आलेलं नाही. आत्ता जो BLO आपल्याकडे येणार, त्याच्याकडे जो नाव भरणार आणि ते नीट माहिती देणार, त्यानंतरच तुमचं नाव यादीत येणार आहे. नाहीतर मी मागं मतदान केलंय, माझ्या वडिलांनी केलंय, माझ्या आजोबांनी केलंय, मी कोल्हापूरचा रहिवासी आहे, मी चंदगडचा आहे, मी अमुक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला आहे, मी इतक्या वेळा मतदान केलं, माझं नाव राहणार आहे, या भ्रमात कुणीही राहू नये. प्रत्येकानं आपलं नाव मतदार यादीत येण्याकरता त्या BLOला ताबडतोब संपर्क करा, त्याला घरी यायला सांगा, आपला वेळ काढा. नाहीतर हे काय षडयंत्र आहे, मतदार यादी बारीक करण्याचं, नावं वगळण्याचा हा प्लॅन आहे, जो पश्चिम बंगाल, हरियाणा कित्येक राज्यात बघितला. त्यावेळी एवढं गंभीर वाटलं नाही, पण आता त्या बाबतीत सगळ्यांनी त्या इंस्टाग्राममधून, व्हॉट्सअपमधून, फेसबुकमधून तिथले परिणाम बघितलेले आहेत. मग भविष्यात हे परिणाम आपल्याला आपल्या बाबतीत होऊ नयेत. त्यामुळे जागरूक राहा. आणि BLOचं एक काम आहे, प्रशासनाचं एक काम आहे, जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे प्रमुख आहेत, की प्रत्येक मतदाराचं नाव त्या यादीत राहिलंच पाहिजे. राहिलं नाही तर त्याला जबाबदार तो नागरिक नसणार आहे, प्रशासनातल्या त्रुटी असणार आहेत. हे आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे. घटनात्मक अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतदाराचा, मतदानामध्ये नाव राहणं. तो अधिकार सुरक्षित राहायला पाहिजे. हे बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या अधिकारातला हा अधिकार आहे. म्हणून त्यांना आम्ही आज इशारा वजा निवेदन दिलेलं आहे. याच्यावर लक्ष ठेवून राहणार आहे. त्यामुळे त्यांनी प्रक्रिया सुटसुटीत, सगळ्या यंत्रणा सोप्या, डिजिटल मार्केटिंगच्या द्वारे जास्तीत जास्त नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कामाला लागावं, अशी आमची त्यांना आज आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं एक हेल्पलाईन आम्ही चालू केलेली आहे. त्याचा नंबर आहे 8955445599. पुन्हा एकदा सांगतो, 8955445599. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा. पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या षडयंत्राच्या भागामध्ये आपलं मतदान चुकू नये, याच्याकरता तर आपणच आपली काळजी घ्यायची आहे. हे या निवडणूक आयोगानं आपल्यावर सोपवलेलं आहे. त्यामुळे बी सिरियस, गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया, एवढीच विनंती.